नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची भरती निघालेली आहे। याची जाहिरात तुम्ही पाहिली असेल। त्यामध्ये उद्या म्हणजे 15 तारखेला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, तर यासाठी लवकरात लवकर सगळ्यांनी ज्यांनी अर्ज केलेला नाही त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरा। ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ आहे जेई मेकॅनिकल साठी। ठीक आहे, जेई मेकॅनिकल स्ट्रीममधली जी काही मुलं आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर त्या अगोदर मी सांगू इच्छितो तुम्हाला की आपलं 1-to-1 मेंटरशिप प्रोग्राम आहे। आता हा प्रोग्राम ह्यामध्ये मी काय घेणार आहे ते तुम्हाला सांगतो। कसं असतं की आपली जी मुलं आहेत ते रिझल्टमध्ये का येत नाहीत किंवा त्यांचा रिझल्ट का नसतो, कारण की ॲडव्हर्टाईज निघाल्यानंतर काही आठवडे ते बॅच वगैरे लावतात आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात। नंतर एकदम रिलॅक्स होऊन जातात आणि त्यानंतर हॉल तिकीट आल्यानंतरच त्या अभ्यासाला पुन्हा सुरुवात करतात। ठीक आहे, त्यामुळे ती एक जी कंटिन्युटी हवी असते ती कंटिन्युटी त्यांना मिळत नाही आणि त्या कंटिन्युटी न मिळाल्यामुळे रिझल्ट त्यांचा जातो। आणि जे विद्यार्थी MPSC वगैरे देणारे आहेत, MPSC UPSC, तर त्यांची कसं असतं की त्यांना एक सवय लागलेली आहे की सकाळी उठा, लायब्ररीमध्ये जा, हा विषय घ्या, त्यानंतर मग संध्याकाळी परत तेच विषय वाचा। सो त्यांना ती सवय लागलेली असते, त्यामुळे त्यांची कंटिन्युटी जात नाही आणि एक दिवस जरी गॅप पडला तरी आपल्याला शून्यातून सुरुवात करावी लागते, हे तुम्हाला माहीतच आहे। सो अशा पद्धतीने आपण अभ्यास केल्यावर आपला रिझल्ट येणार नाही आहे। सो ह्या 1-to-1 मेंटरशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे, ज्यामध्ये तुमचा सिलेबस कशा पद्धतीने कंप्लीट करायचा, का तर आपल्याकडे 1.5 महिना आहे, 1.5 महिन्याने ही महानगरपालिकेची परीक्षा होणार आहे। ठीक आहे, सो ह्या व्हिडिओच्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये। सो तिथे तुम्ही जा, माझ्याशी थेट संपर्क साधा किंवा ग्रुपवर जा, तिथे मला मेसेज करा आणि त्यानंतर तुम्ही मेंटरशिपचा प्रोग्राम घेऊन तुम्ही ॲडमिशन घेऊन तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तुमचा सिलेबस कंप्लीट करून घेतला जाईल। ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ आहे जेई मेकॅनिकलचा। जो सिलेबसमध्ये तुम्ही पाहिलं असेल की इंजिनिअरिंग मटेरियल्स हा टॉपिक आहे, त्या टॉपिकचे आपण 20 क्वेश्चन घेणार आहोत। तर चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ठीक आहे, पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फेरस मेटल विच ऑफ द फॉलोइंग इज अ फेरस मेटल। तर कास्ट आयर्न हे त्याचा आन्सर आहे। द मेन अलॉइंग एलिमेंट्स इन स्टेनलेस स्टील इज क्रोमियम। ग्रे कास्ट आयर्न इज बेस्ट नोन फॉर इट्स गुड मॅशनेबिलिटी। थोडंसं प्रोनाऊन्सिएशन वगैरे हे करा, कारण की मी डिरेक्टली तुम्हाला क्वेश्चन दिले असते, पण काय होतं की काही विद्यार्थ्यांपर्यंतच मी पोचेन का, कारण की आपला ग्रुप सगळ्यांपर्यंत नाही आहे आणि ही माझी स्ट्रीम नाही आहे, म्हणजे मी इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडचं नाही आहे, त्यामुळे थोडंसं प्रोनाऊन्सिएशन प्रामाणिकपणे सांगतो। प्रोनाऊन्सिएशन फक्त हे करा का, कारण की आणि हे करण्याचा उद्देश काय, कारण की काही मुलं बोलतील की अरे तू इंजिनिअरिंग फील्डचा नाही आहे तरी तू कशाला देतो आहे। हे का करतो, कारण की तुमच्यापर्यंत हे प्रश्न पोचावेत म्हणून, आणि जितकी जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस कराल तेवढ्यात जास्त तुम्हाला फायदा होईल। ठीक आहे, सो प्रोनाऊन्सिएशनमध्ये मी प्रामाणिकपणे सांगतो की प्रोनाऊन्सिएशनमध्ये काही मिस्टेक झाले तर तेवढीशी सांभाळून घ्या। ठीक आहे, ब्रास इज ॲन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक। द हार्डेस्ट material among the following is diamond. Which of the following material is most suitable for most suitable for making cutting tools? तर याचा आन्सर आहे हाय स्पीड स्टील। द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू withstand shock loads without fracture is called toughness. The property of a material to return to its original shape after deformation is elasticity. Annealing is done for soften and material. The main alloying elements in bronze is tin. The tendency of material to break without significant deformation is called. तर याचा आन्सर आहे ब्राइटलनेस। थोडंसं प्रोनाऊन्सिएशनला खरंच मला माफ करा, पण प्रोनाऊन्सिएशनला थोडंसं सांभाळून घ्या प्लीज। ठीक आहे, 12वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन फेरस मेटल। तर ॲल्युमिनियम। The ability of material to be drawn into wires is known as ductility. Tempering is done for reduce brittleness after hardening. Which of the following material has the highest thermal conductivity? The copper. Which metal is used for making electrical conductors? The copper. The crystal structure of most metal is body centered cubic or face centered cubic. Powder metallurgy is used to produce small and complex parts. Which process improves surface hardness without affecting the core? So carburizing. A material which shows both elastic and plastic behavior is called electroplastic material.
आता हे मी आजचे 20 प्रश्न घेतलेले आहेत, उद्या पण मी 20 प्रश्न घेणार आहे. प्रत्येक टॉपिकवर म्हणजे जे टेक्निकल आहे त्या टेक्निकलमध्ये प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन देत जाईल रोजच्या रोज. तर तुम्हाला आणखीन काय हवं असेल, कुठल्या आणखीन कोणत्या स्ट्रीमचे क्वेश्चन हवे असतील तर ते मला सांगा मी कमेंट बॉक्समध्ये, मी ते घेत जाईन. ठीक आहे. आणि थोडंसं प्लीज मी सॉरी बोलतो कारण की माझी फील्ड नसल्या कारणाने थोडं प्रोनाऊन्सिएशनला प्रॉब्लेम येतो आहे, पण तुम्हाला या गोष्टीची गरज आहे म्हणून मी हे सगळं करत आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणखीन व्हिडिओ मिळतील, आणि लाईक करा, कमेंट करा. आणि आपलं जर मेंटरशिप असेल त्या मेंटरशिपला जर जॉईन करायचं असेल तर टेलिग्रामचं लिंक दिलेली आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही आपल्याला मेसेज करू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.